भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येत असलेल्या गायमुख येथील प्रसिद्ध गायमुख देवस्थानाची महाशिवरात्रीची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली आहे। दरवर्षी मोठ्या श्रद्धेने लाखो संख्येने भाविक येतात। मोठ्या संख्येने छोटे मोठे दुकानं, कारागिरांची कलाकुसरीचे वस्तू, वेगवेगळ्या एजन्सीचे स्टॉल या यात्रेमध्ये असतात व यामधून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होत असते। विदर्भातूनच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील मोठ्या संख्येने भाविक येत असतात। मात्र सर्वत्र कोरोनाचे संकट असल्यामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला। जय भगवान। आज आपल्या विदर्भातील छोटा महादेव म्हणून गायमुख देवस्थान हा ओळखल्या जात होता आणि त्या देवस्थानात परमपूज्य बाबा विश्वनाथ कैलासी हा आश्रम आणि या आश्रमात 19 वर्षापासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत होतं आणि इथं फार मोठी गर्दी होत होती आणि हजारोची संख्यात इथं दुकाना व्यवसायी लोक करत होते। त्याच्यात आज आपल्या या देशावर फार मोठी संकट आणि कोरोना महामारी हे आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाने आदेश दिले होते का तुम्ही कोणताही कार्यक्रम करण्यात यावा नाही। आम्हालाही त्यांनी सांगितलं का महाप्रसाद रद्द करा सूचकजी आणि आश्रमात जास्त लोकांना एंट्री नको द्या आणि आम्ही ते प्रशासनाचा आदेश मानून त्याला आम्ही स्वतःच जगलो का बा। आम्ही लोकांना निर्देश दिला का तुम्ही बी स्वतःच राहा, तुम्ही घरात राहा, घरात राहून पूजापाठ करा। एवढे मोठे पोहे येत आहे इथं, एवढे मोठी यात्रा येत आहे, ते यात्राची ते लोक की भाविक लोक ते सर्वच आपल्या स्वतःच्या मार्गदर्शक प्रेरणा घेऊन आणि ते स्वतःच्या याच्यावर आपल्या घरी पूजापाठ करत आहे। यामुळे आज आपला विदर्भातला सर्वात मोठं देवस्थान म्हणजे गायमुख आणि या गायमुखला आज एवढी मोठी यात्रा होती ते आज आपल्याला आपल्या कोरोना महामारीमुळे दुर्दैवाने ते रद्द करण्यात आलेली आहे। विदर्भातील छोटा महादेव म्हणून गायमुख देवस्थान हे ओळखले जातो। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठी उत्साहाने भाविक भक्तांची यात्रा येतो। या ठिकाणी लाखोच्या संख्येने महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची खूपच गर्दी राहते, पण शासनाच्या निर्देशाखाली असून कोविड-19 या महामारीच्या संदर्भाने गायमुख येथील महामारीच्या असल्यामुळे हा गायमुख लहान महादेव बंद करण्यात आलेला आहे। तरी शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व अधिकारी वगैरे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, आपापले सर्व कामं करत आहेत। तरी भाविक भक्तांना कोणी येऊ देत नाही। तरी पण या गायमुख यात्रेमध्ये 2000 ते 3000 दुकानदार राहतात। दुकानदाराची पण सुद्धा या ठिकाणी पोटमारी झालेली आहे। तरी शासनानं याच्या दुकानदारावर निर्देशन ठेवून सणारी यांचा विचार करावे। नमस्कार, मी विनोद कृष्ण पटले, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत आंबागड। आमच्या हद्दीमध्ये दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत असते, परंतु यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार कोविड-19चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाल्यामुळे
यावर्षी पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन आणि आरोग्य विभाग आणि फॉरेस्ट विभाग या सर्वांच्या माध्यमातून सर्व यात्रा बंदचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्याप्रमाणे यात्रा बंदला सुद्धा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही भाविक श्रद्धेमुळे इथे येतात. त्यांची श्रद्धा असल्यामुळे यावर्षी त्यांना थोडंसा देवाचे दर्शन मंदिरापर्यंत होऊ शकले नाही. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना असे आवाहन करतो की त्यांनी यावर्षी साथरोग कोविड-19चा प्रादुर्भाव असल्यामुळे त्यांनी आम्हाला या महासंकटाला सामोरे जाऊन आम्हाला मदत करून या कार्यक्रमाला यशस्वी करावे असे आमचे आव्हान आहे. BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए YouTube, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही YouTube चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और Google प्ले स्टोर से bscrimindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहें.